हिवाळा सुरू झाला की हिरव्या तुरीच्या शेंगांच्या दाण्यांचे वेगवेगळे पदार्थ आपण करतो. त्यातला सगळ्यात सोपा पदार्थ बघूया, तुरीच्या दाण्यांची किंवा सोल्याची आमटी. एक वाटीभर मी दाणे सोलून घेतले होते, ते आता स्वच्छ धुवून घेते. एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं आहे, त्यामध्ये 1 चमचाभर जिरं, 2 हिरव्या मिरच्या, 8-9 लसणीच्या पाकळ्या, हे थोडंसं परतून घ्यायचं आहे. 2 मिनटं परतून झालं की यावर धुवून घेतलेले तुरीचे दाणे घालायचे आहेत. दाणे आपण धुतले याच्यासाठी की निवडत असताना त्यामध्ये नजरचुकीने जर एखादी अळी किंवा किडा गेला असेल तर पाणी घातल्यानंतर तो लगेच वर तरंगतो, त्यामुळे हे दाणे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. याला एक 5 मिनिट आपण परतून घेणार आहोत. त्याच्यानंतर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आणि मग गॅस बंद करून हे गार करून घ्यायचं आहे. हे गार झालं की मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून हे आपण जाडसर वाटून घ्यायचं आहे. एकदा वाटून झालं की मग आपण याची आमटी करायची आहे. आमटी करण्यासाठी त्याच कढईमध्ये मी 2 चमचे पुन्हा तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची. मोहरी तडतडली की 7-8 लसणीच्या पाकळ्या मी बारीक चिरून घेतल्या आहेत, त्या घालायच्या. लसूण चांगला खमंग होऊ द्यायचा तेलामध्ये, लालसर रंगावरती आला की मग आपण हे जे वाटून घेतलेलं आहे ते वाटण यामध्ये घालायचं आहे. दाणे आपण आधी व्यवस्थित परतून घेतले होते, त्यामुळे आता एक 5-1 मिनटं आपण हे मिश्रण सगळं पुन्हा तेलावर व्यवस्थित परतून घेणार आहोत. अर्धा चमचा हळद घालते त्यामध्ये आणि अर्धा चमचा लाल तिखट घालते. आमटी तुम्हाला जर झणझणीत हवी असेल तर जास्त लाल तिखट आणि हिरवी मिरचीही तुम्ही जास्त घालू शकता. हे मसाले यामध्ये 2 मिनटं परतून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये आपण 2 कप इतकं उकळतं पाणी घालणार आहोत. पाणी शक्यतोवर गरमच घालावं यामध्ये. हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि एकदा आमटी उकळायला लागली की ती लगेच घट्ट व्हायला लागते. तर आपण आपल्याला जितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्या अंदाजाने यामध्ये पुन्हा पाणी घालायचं आहे. अशी घट्टसर आमटी असली तर भाजी पण नसली तरी जेवताना छान नुसतं आमटीबरोबर तुम्ही भाकरी किंवा भातही खाऊ शकता. हे व्यवस्थित मी आता मिक्स करून घेतलेलं आहे. मला घट्ट वाटतंय. उकळलं की हे अजून घट्ट होणार आहे. एक वाटीभर अजून पाणी घातलं आहे मी यामध्ये. आता चवीपुरतं मीठ घालते. ही आमटी खूप वेगवेगळ्या पद्धतीने लोक करतात. काही जण यामध्ये कांदा, कढीपत्ता, टोमॅटो, गरम मसाला असं घालतात, पण मी जास्त मसाले घालत नाहीत. फक्त अर्धा चमचा मी इथे काळा मसाला घातला आहे आणि अर्धा चमचा धणेपूड घातली आहे. कारण बाकीचे जिन्नस खूप जास्त घातले तर मग ओरिजिनल तुरीच्या दाण्यांची चव यामध्ये लपली जाते. एकदा छान उकळली की हिरवीगार कोथिंबीर घालायची वरून आणि गरम गरमच सर्व करायची. अशी आमटी भाकरी कुस्करून त्यावरती घेऊन खूप छान लागते. तरी चविष्ट आमटी आपली तयार आहे. आता याला आपण सर्व करूया. आज माझ्याकडे शेंगदाण्याची चटणी, घरचं ताजं लोणी, वाफाळती तुरीच्या सोल्याची आमटी, वांग्याची भाजी केली आहे मी, भरली वांगी केली आहेत, ज्वारीची भाकरी आणि हाताने फोडलेला कांदा असा फक्कड बेत आहे. तुम्ही ही आमटी जरूर करून बघा आणि आवडली का ते मला सांगा.